नमस्कार मित्रांनो, क्रॅक MPSC या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. आज आपण घटना निर्मिती हा टॉपिक बघणार आहोत. 1922पासून तर 1950पर्यंत घटना कशी निर्माण होत गेली याबद्दल आपण आता माहिती पाहणार आहोत. त्याच्यात वर्ष आणि ती व्यक्ती याबद्दल आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न दिसतात, तर ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. जे व्यक्ती आणि ते वर्ष त्याच्यावरच आपल्याला प्रश्न दिसले, याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न आलेले नाही. त्याच्यामुळं हे घटना निर्मितीचे टप्पे जे 1922पासून ते 50पर्यंत आपल्याला व्यवस्थित बघावं लागेल. चला तर मग आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम 1922ला महात्मा गांधी यांनी संविधान सभा हा शब्द न वापरता संविधान सभेची मागणी केली. कधी? 1922ला महात्मा गांधींनी संविधान हा शब्द न वापरता. पण पुढे 1934 यांनी हा शब्द वापरला, संविधान सभा हा शब्द वापरला, जी संकल्पना त्यांनी वापरली. 1934मध्ये त्यांचं नाव आहे M.N. रॉय. यांना पहिलं औपचारिकपणे संविधान सभेची मागणी करण्याचं श्रेय जातं M.N. रॉय यांना. मानवेंद्रनाथ रॉय ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते, विचारवंत होते. पुढे डिसेंबर 1934. आता तसं कधी पाहिलं तर आपण 1885ला काँग्रेसची स्थापना झाली होती आणि तेव्हापासून ते 1934पर्यंत म्हणजे 1934पर्यंत त्यांनी औपचारिक मागणीच केली नव्हती घटना निर्मितीची. अनौपचारिक बऱ्याच वेळेस केली होती अनौपचारिक, परंतु औपचारिक मागणी त्यांनी फर्स्ट टाईम त्यांच्या पटना कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये संविधान सभेची औपचारिक मागणी केली डिसेंबर 1934ला. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. डिसेंबर 1934ला काँग्रेसने केली, तर डिसेंबर 1938ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मागणी केली आणि त्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितलं, प्रौढ मतदारांनी निवडून दिलेले आणि बाह्य हस्तक्षेपाविना आमची घटना तयार करावी अशी त्यांनी ब्रिटिशांकडे मागणी केली 1938ला. डिसेंबर 1934ला काँग्रेसनं आणि डिसेंबर 1938ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. हे इथं लक्षात ठेवायचं होतं. 1938 नंतर पुढे 1940ला लॉर्ड लिंलिथगो यांनी ऑगस्ट ऑफर भारतीयांना दिली आणि त्या ऑगस्ट ऑफरमध्ये असं ठरलं की घटना तर भारतीय निर्माण करतील, पण मूलतः भारतीय निर्माण करतील. म्हणजे त्यांनी प्रथमच घटना भारतीयांसाठी निर्माण करण्याचे तत्त्व त्यांनी प्रथमच 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये मान्य केले. पण याच्यामध्ये काय, मूलतः भारतीयांनी तयार करत, म्हणजे याच्यामध्ये काही ब्रिटिश पण असतील असं त्यांचं धोरण होतं. त्याच्यामुळं ही ऑफर सर्वांनी नाकारली. मग ही नाकारल्यानंतर पुढे 1942ला सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली क्रिप्स मिशन भारतात आलं आणि त्या क्रिप्स मिशनने घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी असे तत्त्व त्यांनी मान्य केले. म्हणजे 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये मूलतः होतं, मूलतः जे 1942मध्ये क्रिप्स मिशनमध्ये पूर्णतः भारतीयांनी तयार करावं असे तत्त्व ब्रिटिशांनी मान्य केले. पुढे आता त्यांनी मान्य तर केले, मग तिथंच पुढं मे 1946ला कॅबिनेट मिशननुसार भारतीय संविधान सभेची स्थापना करण्यात आली. म्हणजे 1940 ऑगस्ट ऑफरला मूलतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व त्यांनी प्रथम मान्य केलं. त्याच्यानंतर 1942ला पूर्णतः करायचं ठरलं आणि अखेर शेवटी 1946ला संविधान सभेच्या स्थापनेची तरतूद पूर्ण झाली. पण जेव्हा संविधान सभा मे 1940ला स्थापन झाली, त्या स्थापन झालेल्या सभेची पहिली बैठक भरली 9 डिसेंबर 1946ला. या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले, कारण हे ज्येष्ठ सदस्य होते, आणि फ्रान्सच्या घटनेचे अनुसरण करून त्यांना ज्येष्ठतेनुसार तात्पुरते अध्यक्ष बनवले आणि यांच्या नावाची शिफारस J.B. कृपलानी यांनी केली होती. 9 डिसेंबर 1946ला पहिली घटना. इथून लक्षात ठेवा, ह्या बैठका प्रत्येक वेळेस विचारल्या जातात परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946. याच्यामध्ये स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली आणि यांच्या पण नावाची शिफारस J.B. कृपलानी यांनी केलेली. 9 डिसेंबर झालं तात्पुरते अध्यक्ष, 11 डिसेंबर स्थायी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आणि दोन्हींची बी शिफारस J.B. कृपलानी यांनी. त्याच्यानंतर 13 डिसेंबर 1946 तिसरी बैठक. याच्यामध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला आणि तो उद्दिष्टाचा ठराव मांडला गेला पंडित नेहरू यांनी. हाच उद्दिष्टाचा ठराव पुढे जाऊन प्रिएम्बल तयार झाला. याच्यामध्ये
या उद्दिष्टांच्या ठरावाचा पुढे प्रिएम्बल तयार झालं. पुढे मग 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर 29 ऑगस्ट 1947 हे महत्त्वाचं आहे. 29 ऑगस्ट 1947 घटना निर्मितीची सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती हिची स्थापना करण्यात आली आणि त्याची स्थापनेची तारीख आहे ती ध्यानात ठेवा, 29 ऑगस्ट 1947. त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच्यामध्ये एक अध्यक्ष म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि इतर 6 सदस्य असे एकूण 7 सदस्य होते. 7 सदस्यीय समिती होती. तर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर सदस्य होते के.एम. मुन्शी, सईद सदुल्ला. आता के.एम. मुन्शी आणि सईद सदुल्ला हे 2 कधी आपण लक्षात ठेवले तर इतर 4 आहे ते लक्षात ठेवण्यासाठी सोपे, कारण त्याच्या 4 नावामध्ये एक तर कृष्ण हे नाव येतं किंवा कृष्ण नावाचे समानार्थी असं नाव येतं. जसे आपण पाहू कृष्णस्वामी अय्यंगार, कृष्णमचारी ब्रह्मचारी, माधव, गोपाल. तुम्ही कधी ते पुस्तकात जाऊन बघितलं तर तुम्हाला हेच त्याच्यामध्ये नावं दिसतील. यानुसार आपण ते 7चे 7 नाव आपल्याला लक्षात राहून जातात, कारण की बाबासाहेब तर आपल्याला लक्षात राहतात. के.एम. मुन्शी आणि सईद सादुल्ला हे 2 ध्यानात ठेवायचे. अशा प्रकारे ते आपले नाव लक्षात राहून जाईल. त्याच्यानंतर 29 ऑगस्ट 1947 जी समिती स्थापन झाली होती, त्या स्थापनेपासून तर त्यांनी बाबासाहेबांनी आणि त्यांच्या त्या समितीने 4 नोव्हेंबर 1948 त्या घटनेचा अंतिम मसुदा तयार केला आणि तो संविधान सभेमध्ये मांडला. संविधान सभेमध्ये मांडल्यानंतर त्याच्यावर 3 वेळेस वाचन आणि चर्चा झाली. वाचन आणि चर्चा, दुरुस्त्या वगैरे ते झाल्यानंतर शेवटी 26 नोव्हेंबर 1949 आपले संविधान स्वीकारले गेले आणि ज्या दिवशी स्वीकारले त्याच दिवस आपला संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. याच्यानंतर परत एक बैठक भरली होती 24 जानेवारी 1950. इथे ह्या बैठकीला उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी आपल्या घटनेवर सह्या केलेल्या आहेत. सर्वात पहिली सही ही पंडित नेहरू यांनी केली होती, तर सगळ्यात शेवटी सही राजेंद्र प्रसाद यांनी केली होती. परंतु राजेंद्र प्रसाद यांनी पंडित नेहरूंच्या सहीच्या वर केली सही म्हणजे 1 नंबरला आणि 2 नंबर पंडित नेहरू यांची सही सिग्नेचर होती. अशा प्रकारे त्याच्यानंतर मग 26 जानेवारी 1950 आपला संविधान अंमलात आले आणि 26 जानेवारी 1950 संविधान अंमलात आले. हाच दिवस निवडण्याचे कारण म्हणजे 26 जानेवारी 1930 या दिवशी भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता आणि त्या दिवसाची आठवण म्हणूनच 26 जानेवारी 1950 आपलं भारतीय संविधान अंमलात आणण्यात गेलं. अशा प्रकारे घटना निर्मितीचे टप्पे हे लेक्चर आपले इथे समाप्त झाले आहे. 1922 ते 1950पर्यंत आपण व्यवस्थित परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे ते बघितले आहे आणि असेच लेक्चर आपण पुढेही कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.